आमच्या सर्वांचा पहिला फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन चालू आहे इकडे बघा. त्याला पण एक मैत्रीण भेटलेली आहे आजच्या बर्थडेसाठी. म्हणजे आजच्या दिवशी पण नाही का ओळख होणं पण एक महत्त्वाचं असते फ्रेंडशिप. का दोघा बापले काली झोकीत राहिली म्हणजे उलटच काम झालं हे आमच्या घरी बघा आहे नाही. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. हाय मित्रांनो, हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सर्वांना बोला तुम्ही. मित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा तुम्हाला, मैत्री दिनाच्या. हाय का सर्वांना? आमची रोज सुरुवात होते. हो चला, तुम्हाला भेटलेल्या शुभेच्छा. आणखी इकडे दीदी पण आलेली आहे. हो का, फ्रेंडशिप डे आहे म्हणून दीदी आलेली बांधायला. नील कुठे गेला? पहिली सुरुवात आणि तसं पाहिलं तर घरूनच मैत्रीची आहे सुरुवात, इथूनच होत असते घरापासून. वाव, वेदिका दीदी आहे ते बांधत आहे. आजच्या आहे दिवस चौकट द्यायचा आहे. वा, तुम्ही रोलच आणले काय पूर्ण? सर्व चालू आहे ना आज इकडं, सर्व पूर्ण गल्लीत चालू आहे बांधणं वगैरे. हो का, जसं आलं तसं त्याचं काय असते, त्याच्या हाताला राहत नाही तसं, पण 2 मिनिटासाठी ठीक आहे. आणि आहे आज झालं का आता स्वराज आई पण आहे. नमस्कार. नमस्कार, मी आणतो बांधायला. हो का, आनंद. आमची फ्रेंडशिप डे पहिली सुरुवात घरापासूनच आहे, नंतर होईल बाहेर गेलो तर. आणि सध्या व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुप सर्वकडे आहे शुभेच्छा वगैरे देणं चालू, त्याच्यामुळे काय साहजिकच आहे. आणि असते हा दिवस ऑगस्ट महिन्यातला पहिला आठवडा, म्हणजे पहिला रविवार पहिल्या आठवड्यातला. वाव, 1-1, 2-2 आजी नातवाचं पहिलं फ्रेंडशिप नातं, मित्र दिवस. वाव, चल घे पटकन याला पकड. तुला पण मित्र दिवसाची हार्दिक शुभेच्छा. बायको पण एक मैत्रीणच असते, लाईफ पार्टनर. आज तसा दिवस वगैरे चांगला आहे. गावाकडे जायचं होतं पण सध्या कामं वगैरे जास्त नाही आहे तिकडे, त्याच्यामुळे गावाकडे जाणं कॅन्सल झालं. नाहीतर बघा इकडे किती गर्दी झालेली आहे, सर्व मुलं लहान मुलं आले होते. आणि इकडे फ्रेंडशिप डे चालू आहे, सेलिब्रेशन आहे ना. आणि सर्वातला बघा किती हे झालेलं आहे. वाव, तुझा हात दाखव. हे बघा याचा हात पण बघा किती लागलेला आहे, म्हणजे भरपूर बांधलेलं त्याचं. भरपूर आहे इकडे बांधलं. हो, इकडे सिंबा भुकत आहे, त्याच्यामुळे सांभवी दीदी आहे. आणि तुझं नाव काय दीदी? हां, रुधिरा दीदी आहे. आणि इकडे आपला स्वराजचा पहिला फ्रेंडशिप डे आहे, त्या निमित्त पहिली इकडंच बांधायला आलेला आहे. तू बांधला नाही आणखी? बांध दीदी. रुधिरा दीदी बांधायचं ना तुला, भैयाला बांध. आमच्या स्वराजचा पहिला फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन चालू आहे इकडे बघा. अरे वा, हा आहे ना, या इकडं पुढं. बघा. आणि आपण जे आहे या रूमवरती ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी चालू होतो, त्याच्यामुळे आजचा दिवस खूप काय आमच्यासाठी खास. आणि इथूनच सुरुवात झालेली आहे. हळू 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 हळू. वा वा, हा. आणि रोज येतात भेटीला सुरुवातच्या. आणि सर्वात मोठा धोका आहे की लगेच थोड्या वेळाने काढून टाकायला लागणार, नाही तर बस पुढे तोंडामध्ये जाणार आहेत ते धागे. वाव, काय चालू आहे इकडं? किती छान छान बांधले पिल्लेने. येलो कलर, पिंक कलर, ऑरेंज कलर. इकडे बांधलं का? आपल्या घरचे पण बांधलेत काही. आणि आज जवळपास आपल्याला 1 वर्ष पूर्ण होण्यात आहे, म्हणजे 1 दिवस बाकी आहे.
नाही, पण आजचा रविवार होता मागच्या वर्षी ज्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण इथं शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे आहे जुनी आठवण. 12 महिने झाले. हो, म्हणजे उद्याच्या तारखेत होणार, पण आज पूर्ण 1 वर्ष होत आहे. उद्याला तोच येईल 3 तारखेला, 3 ऑगस्टला आपण शिफ्ट झालो होतो. ओके, हाय. हाय का चला, बराच मोठा शूट पण होता यार. आमच्या घरी पाहुणे आलेले, म्हणजेच आमच्या गावाचे शेजारी. ताई पण आहेत इकडं आणि ते दादा पण आहेत. म्हणजे माझे अक्षरशः आज मैत्रीचा दिवस आणि एक मित्र जुना भेटीला आलेला आहे माझा. हाय मित्रांनो. तर असं असते आजच्या दिवशी खूप आमचं जे आहे एन्जॉय चालू आहे. सकाळपासून सुरतचे मित्र पण येत आहेत, मैत्रिणी येत आहेत भेटीला. तसंच माझा पण एक आहे भेटीला आलेला तो मित्र, आणि इकडे पण आले आहेत. आता एक पण आहे घरच्या लेस वगैरे हां फ्रेंडशिप ठीक आहे ते पण चांगलं आहे एकदम. भेटीला आलं म्हणून तरी तर वेगळं वाटते. आणि पुन्हा गावाच्या जवळ आहे एकदम, आणि ओळखीचे पण निघाले, आणि कंटिन्यू इथं वाशीमध्येच राहतात. तिथं कुठे आहे तुमचं रूम? आमची शिक्षक कॉलनी. हां, तर इथं आहे पेशंट कॉलनी काटाचं. तर इथं पेशंट भेटायला आले ते आजच्या दिवशी. चांगलं वाटलं आम्हाला पण, आणि त्यांचं म्हणणं आहे किंवा व्हिडिओ वगैरे पाहतो आम्ही. छान राहते ते. असं आहे, एक चांगलं वाटते किंवा कोणी भेटीला आलं, आपल्याकडचं आलं पुन्हा, तेही जवळचं आहे. हो, फॅमिली तेव्हाच तर आम्ही येणार होतो, ते गॅस वगैरेचं काहीतरी झालं हो. होतं. आमचं कसं आहे, काही ना काही इन्सिडेंट चालूच राहतं, काही ना काही घडत असते, त्याच्यामुळे आम्ही सांगून देत असतो जे आहे ते. आणि राधिकाला पण एक मैत्रीण भेटलेली आहे आजच्या बर्थडेसाठी. म्हणजे आजच्या दिवशी पण नाही का ओळख होणं पण हे एक महत्वाचं असते. फ्रेंडशिप. तर व्हिडिओ वगैरे पाहत असतात म्हणतात, छान असतात. धन्यवाद ताई, थँक्यू तुम्हाला. खरं तर स्वराजच्या भेटीला आले ते. तेच ना. खूप गोड आहे म्हणून. खूप छान आहे. चला, असेच आमचे व्हिडिओ चालू राहणार आहे. तुम्हाला नवीन नवीन काही जे आहे वेगवेगळं पाहायला भेटणार आहे. आता कसं असते आहे व्हिडिओ आमचे रेग्युलरचे. बरेच जण कमेंट करतात किंवा काही जण चांगले आहे म्हणतात, काही जण म्हणतात किंवा तुम्ही ते वेगळे बनवत जा, थोडेसे बाहेरचे करत जा. पण जसं झालं तसं आहे आमचं. वाव, किती खुश झालेलं आहे. खूप आनंद झालेला आहे. आता जर गेला जाता आत्या संग दादा आत्या घरी जाता आत्या घरी तुम्ही आता आमच्या इथं. बरं, येऊ. जवळच गाव आमच्या तपनच्या बाजूला शिलवाडा, तिथलेच आहे. तर दादा पण आपले हा एकच आहे, आमची एकच शिवार आहे, एकच हद्द आहे. शेत एकच जवळपास आहे सोबत, जेणेकरून आमच्या गावाचेच आलेले सुट्टी. ते हे सगळं एकच आहे. पोलीस पाटील एकच आहे. पोलीस पाटील एकच. आमच्या घरी पोलीस पाटील. तुमच्या तपनचीच आहे. आमच्या साईन माहिती आहे. हो, तुमचे ते आमच्या गावात येतात ना कार्यक्रमाला. चालेल बा. मस्त आहे. नाही रडत नाही तो. रडत नाही, अजिबात रडणार नाही तो. पुन्हा उशीच होत्या. जेवढं जेवढं कशी नवीन जाईल तेवढं चांगलं वाटेल त्याला. हो नाही, त्याला जेवढे नवीन माणसं भेटतील तेवढं जाणार ते. मला तर नाही आठवत की बा कुणाच्या नवीन माणसापाशी गेला आणि तो रडला म्हणून. चांगली गोष्ट आहे, यांच्यामध्ये रडला नाही. चांगलं वाटते आम्हाला असं कोणी आलं तर आपल्या गावाकडचं. चालू आहे तुमचं? पाळणा करून सुरुवातसाठी चांगली गोष्ट आहे. वा, आपण म्हणतो ते पाळणा करायचं. आपल्याला कोण आलतं बा पिलू? पाहुणे आले आपल्या इथं आहे ना पिलू. किती मस्त खेळ आहे. नवाडी आते आलती बा, आपल्या गावची आते आलती. पहा ना लाईटाली पाहून किती गोष्ट सांगतात. हे पोरण किती केस ओढले. किती पेस ओढले बाई. मग आपल्या गावाची आते आलती बा आपली पिलू. स्वरू हा तर डाळा आमच्या फिट झालेल्या आहेत, त्यामुळे नाही का दसते दसायला करते. म्हणजे आल्यासारखेच आहेत असे. आता जाता येईन पुढच्या महिन्यात. असं असते पाळणा. पांढरे पांढरे दिसलं इकडे बघ. जमलं. तर इकडं चालू आहे लेकासाठी पाळणा करणं. पाळणा वगैरे सर्व जमतं आम्हाला, पण नाही का जमला ना. जमलं. थोडस काहीतरी घास सुटले, मी बसलो येत नाही. नाही ते तसं नाही. आहे ना. नाही ते एकाकडे झालं केलं तर पडन सुरुवात जरा. झाली.
तर बघा आम्ही नाही की ते वर्त पाळण्यात गेलेले आहेत. हा नाही केला पण मला विश्वास नाहीये. विश्वास नाही हा कसं काय आईने केला तो हा केला तो विश्वास आहे. मजबूत झाला नाही झाला क्रांती सांगितलं पाहिजे होता. हा बरोबर बरोबर आहे का? तर सांगा कमेंट मध्ये पाळणा जमला का तर. जमला. का? स्वराच्या पप्पाला काही नाही जमत, सर्वच जमत. पहिल्यांदा आहे ना, करून पाहिला? आणि तुम्ही लहान आहा का? मग आज लहान झालं मी. बाई काय चालू इकडं पाळण्यात बसले काय नाही. पाळणा केला स्वराचं मी बसलेला आहे दोघं बापले पळण ना, आजचा पाळणा दिवस- जाईन ना खाली. मित्राचा आहे हा माझा मित्र म्हटलं चालते. तर पोराले मित्र म्हणून आजच्या दिवशी मानल्या गेला मानले गेला है ना, है ना सुरू. फ्रेंडशिपचं सोडून दिलं वाटते. सरळ जायचं मला. इकडं काय चालू आहे? स्वराजला झोकी द्यायला पाहिजे तर आई नाही का बघा, दोघा बापले काली झोकीत राहिली. म्हणजे उलटच काम झालं हे आमच्या घरी बघा, है नाही. ते बाळ रडू राहिलं ना. मग बाळ रडत आहे तर मग काही नाही दोघायला बसायला चांगली गोष्ट आहे. वा छान. रडू राहिला होता. हम्म. ते बसला घेऊन जायले. म्हणजे स्वराजच्या मनानच चालवायचं आहे ना, बसला. तो म्हणून तसंच वागायचं. म्हणजे तो डोक्यावर बसणार मग. चांगलं आहे बा. सबस्क्राईब वगैरे घरी येणं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. तर कसं आहे आजच्या काळामध्ये कसं झालेलं आहे की कोणी कोणाच्या घरी जात नाही आणि कोणी कोणाची व्हिडिओ बघायला पण वेळ नाही लोकायला. आता आजकाल तेच झालेलं आहे. पण नाही का आजच्या काळामध्ये ते घरी आलेत आणि सांगत होती की स्वतः की तुमचे व्हिडिओ खूप छान असते आणि तुमचं कुटुंब वगैरे खूप छान आहे, तुम्ही एकत्र वगैरे राहता, तर हे आम्हाला खूप आवडते तुमचं. तर आजकाल कसं चालू आहे हम दो हमारे दो असंच चाललेलं आहे. पण आम्ही नाही का सर्वाला धरून वगैरे राहतो कुटुंबामध्ये. तर पहिले आम्ही गावाकडे राहत होतो तेव्हा तर खूप मजा यायची. तर कसं आहे माझ्या जावा वगैरे सर्वजण एकत्र येऊन मस्त काही कार्यक्रम वगैरे असला की एकत्र यायचं, ते पण खूप मजा असते. पण गावाकडची मजा नाही का शहरामध्ये राहिली नाही आहे. तर तुम्हाला तिकडचे पण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर इकडं आई पण आहे. आई कसं वाटलं तुम्हाला त्यांचं बोलणं वगैरे? चांगलं वाटलं. आणि स्वभाव तरी एवढा छान होता त्या ओळखीचेच ताईचे. होते ना हो. आपल्या गावाकडचेच आहेत. तर इच्छेच होते ते शेलू बाजारामध्ये राहत होते, शेलूवाडामध्ये. तर इकडं शिफ्ट झालेले आहेत ते आता. तर म्हणत होते की तुम्ही पण या ताई एक दिवस आमच्या इथं. तर जाऊ आम्ही, आम्हाला वेळ काढून जावं लागणार. तर कसं आहे ते पण आपल्या त्यांचा वेळ काढून आपल्या घरी आले हो ना. हे नाही. हो. तर आपण पण जाऊ एखाद्या वेळेस. आणि हे बघा हे माकड कसं हसते. सुरू काय चाललंय बाळा? माकड म्हणतं गावा. त्याला झोकी देत आहे मी. पिल्लू म्हण पिल्लू. हे पिलू बघा काय तर चालूच राहते आमच्या पिल्लाचं. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जा आणि तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ लागतात काय नाही तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा आम्हाला की तुम्हाला कसं आहे. आज म्हणजे कसं आहे की स्वराज लहान आहे त्यामुळे आम्ही काही बाहेर जाऊ शकत नाही आणि इथं वाशिममध्ये एवढं काही गार्डन वगैरे फिरायला जाण्यासारखं नाही आहे. तर त्यामुळे नाही का वातावरण पण बेकार आहे, त्यामुळे नाही का जाणं वगैरे होत नाही कुठं. तर त्यामुळे नाही का घरातलेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार 1-2 दिवस. 1-2 दिवस म्हणजे आता पावसाळा संपेपर्यंत हेच चालू आहे. आणि कसं आहे आम्हाला आमची शॉपिंग वगैरे पण होत नाही आहे. म्हणजे शॉपिंगचा व्हिडिओ वगैरे तुम्हाला दाखवलं तर थोडंसं आवड निर्माण होते की त्या स्वराचा इकडे इतका लाळ असते. बाप नाही का झोके देत आहे आणि मग झोक्यात घेऊन बसायचं म्हणजे त्याच्या मनानेच वागायचं. म्हणजे मग तो डोक्यावर बसणार ना. तर नाही का काल नाही का पाळण्यातून वाकरमधून पडला नाही ताई किती बोलायला लागलं आपल्याला हे की तुम्ही दोघींना लक्ष नाही दिलं. ते दिसलंच नाही. मग हरकत झालं. हा ना आता बघा किती बंडपणा करत आहे. तर दिसते का मग त्याचा बंडपणा दिसतो का नाही दिसत. मग म्हणतात की लेकरू आहे तो. लेकरां मग एवढं का बघा किती हसी येते आमच्या स्वराजी. बस बस बाबा म्हणते ना. हा ना आमचा स्वराज एवढा चबरा होत चाललाय आता. बाबा म्हणतो, मम्मा म्हणतो, पण आई म्हणतच नाही. आई म्हणन पण आ म्हणतो तो. आता एक एक शब्द म्हणजे त्याच्या शब्दातून निघत आहे. हो शब्द फुटत आहे. बाबा पप्पा पहिला शब्द काय म्हटलंय त्याने? पप्पा. पप्पा. पण पहिला शब्द आतू म्हणावं नाही तर
मामा म्हणा म्हणतो. पप्पा म्हणलं त्यानं सर्वात कठीण शब्द पहिले घेतला